अवघे काही तास उरले आहेत प्रचारासाठी, पण आज मनसे इंजिन काही वेगवान आपल्याला दिसत आहे। आपण आता आहोत दादर माहीम मतदारसंघामध्ये आणि याच मतदारसंघातून राजपुत्र म्हणजे अमित ठाकरे हे उभे आहेत। आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया। अमित जी, आपण बघू शकतो की आज मोठ्या प्रमाणावरती प्रचारासाठी गर्दी आली आहे। यामध्ये आपल्याला कोळी बांधव दिसत असतील आणि वारकरी संप्रदायाचे लोक देखील दिसत असतील। काय आपली भूमिका आहे होती? नाही, खूप उत्तम भूमिका आहे। मी सांगू नाही शकणार ही जी प्रचाराची जी रॅली निघाली आहे, जो प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम आहे। खरंच म्हणजे जे प्रेम मिळतं आहे, जे माहीम दादरकरांकडनं असेल किंवा आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं असेल, मी खरंच भारावून गेलो आहे जे प्रतिसाद आहे। सॉरी, आपण पाहिलं असेल तर आपल्या प्रचारामध्ये आपलं कुटुंब देखील उतरलं आहे। या संदर्भात आपण थोडं भावूक पण झाला। यावेळीस आपल्यासाठी आपल्या कुटुंबातील लोक पण उतरले आहेत। आपण थोडे भावूक झालेले पण दिसत आहात। नाही, हे संपूर्ण जे सगळे जे उतरले ते माझे कुटुंबच आहे। पण ऑफकोर्स माझी बायको उतरली आहे, माझे सगळे सासू सासरे, माझी आई सगळे उतरले, माझी बहीण आहे इकडे। त्याच्यामुळे ज्या प्रकारे ते उतरले त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं आहे की मला वाटलेलं की अशा प्रचारात जे आहे ते मी कुठेतरी एकटा करावं लागेल, कारण सगळ्यांची काही ना काहीतरी कामं असतात, पण ते कामं सोडून सगळे रस्त्यावर उतरले आहेत। महाराष्ट्र सैनिक असतील किंवा घरचे असतील, सगळे रस्त्यावर उतरले आहेत। खूप बरं वाटतं। अमित जी, आपण आता पाहिलं असेल तर आपण कोळी लोकांचे टोपे पण घातले आहे, पण ह्याच्यात एक संदर्भ आपण लावतो की ज्यावेळी सदा सरवणकर हे कोळीवाड्यात गेले होते आणि त्यावेळीस त्यांच्यावरती एका महिलेचा आक्रोश आपल्याला दिसून आला आणि तो सर्वत्रपरी व्हायरल पण झाला। सॉरी, मला ऐकून आहे। आपण पाहिलं असेल तर सदा सरवणकर हे कोळीवाड्यात गेले होते आणि त्यांच्यावरती एका कोळी भगिनीने आरोप देखील केले। या संदर्भात आपण पण तो व्हिडिओ पाहिला असेल, समाज माध्यमांवरती फिरत होता। नाही, कारण ते महिला बचत गट जे आमचे महिला तिकडे उत्तम जेवण बनवतात, एक असा उत्तम उत्साहाचा माहोल असतो तिकडे। एक सणासारखं तिकडे साजरं केलं जातं की एक कोळी महोत्सव असतो। तिकडे अनेक जण जाऊन तिकडे शनिवार रविवार तिकडे मी एन्जॉय करायचो। मी अनेकदा गेलो, मला वाटतं साहेबांना जायचं होतं, तुम्ही कुठेतरी ते बंद केलं। मला वाटतं महिलांचं घर चालवत होत्या, त्यांचे ते उद्योग जे त्यांच्या हाताला काम लागलं त्याच्यावर त्यांचं घर चाललं होतं। अतिशय उत्तम जेवण बनवायचे ते तुम्ही कुठेतरी बंद केलं। काहीतरी तुमचा वेस्टेड इंटरेस्ट असेल किंवा काय मला माहीत नाही, पण मला वाटलं की हे कुठेतरी चुकीचं झालं। आणि मला वाटतं की हे लाडकी बहीण आपण जे बोलतो, कुठेतरी महिलांच्या हाताला काम लागलं पाहिजे। जे काम होतं ते तुम्ही थांबवताय आणि मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं होतं। अमित जी, आपण पाहिलं असेल तर ज्या प्रकारे लोक हे आपल्या प्रचारामध्ये उतरत आहेत, थोडक्यात आपला विजय हा नक्की आहे। ते शेवटी लोकांवर आहे। मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही जाणार, पण मी माझा प्रचार करत राहणार। जोपर्यंत मला वेळ आहे तोपर्यंत मी प्रचार करत राहणार, मी लोकांपर्यंत पोहोचत राहणार। आणि त्याच्यानंतर पण देवाच्या कृपेने लोकांच्या कृपेने निवडून आलो तरी मी परत एक घरोघरी जाऊन लोकांना भेटणार आहे, त्यांचे आभार मानणार आहे आणि त्यांचे जे विषय आहेत ते सोडवणार। आम्ही जे एक शेवटचा प्रश्न, आपण यावेळेस प्रत्येक घरोघरी गेला, गल्लीबोळांमध्ये गेला आणि काल आपण सावरकर यांच्या घरी देखील गेला, तेव्हा काय लोकांची देखील काय भावना होती? नाही, उत्तम। त्यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या जे नात आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन मला वाटतं कुठेतरी एक दिवशी प्रचार चालू करणं मला वाटलं महत्त्वाचं समजलं। कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या खूप महत्त्वाचा एक काय बोलू आपण पर्सनॅलिटी आयडल माझ्यासाठी। कारण शेवटी पहिली ती हिंदुत्वाची जी एक प्रतिमा मिळाली ती त्यांना मिळाली। हिंदू हृदय सम्राट हे पहिलं त्यांना मिळालं। ते मला वाटलं की कुठेतरी मी त्यांचे जाऊन कुठेतरी त्यांच्या घरी माझे पाय लागले पाहिजेत, की मला त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत कुठेतरी घरी जाऊन, मला असं वाटलं आणि म्हणून मी ते चालू केलं। आपण पाहिलं असेल तर अमित ठाकरे यांनी विजय हा लोकांवरती सोडला आहे असं त्यांनी आपल्यासमोर सांगितलं आहे। कॅमेरामन रुपेश शेलार सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।